नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे सुखी जीवनाचा मंत्र. या पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीव हा सुखाच्या शोधात असतो आणि हे सुख शोधण्याच्या प्रयत्नात जीवाचा आटापिटा करीत असतानाच सुख मिळत असते याची त्याला जाणीवही नसते. माणसं जीवन जगताना इतिहासातील आपली संकटे, दुःखे याची आठवण वर्तमानात काढत राहून सध्याच्या सुखी वर्तमान बिघडवून टाकतात. तसेच भविष्याची विनाकारण चिंता करून आजचे आनंदाचे, सुखाचे वर्तमान बिघडवतात. हा बहुतेक सर्वांचाच अनुभव असतो. सत्य, चित्त व आनंद हे आपले एवढे मोठे धन आहे व असून सुद्धा आपल्याला त्याची जाणीव नसते. म्हणजेच हे आपले अज्ञान म्हणा किंवा विचार करण्याची पद्धत म्हणा चुकीची आहे हेच आढळून येते. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया, आहानी सहस्तवरी, परी तेथे बैसोनी उपवास करी का दारिद्र्य जिये. अर्थ असा की एका वाड्यात एक मनुष्य उपाशी आहे. गरिबी एवढी की जेवायला सुद्धा मिळत नाही. परंतु तो मनुष्य ज्या वाड्यात राहत होता त्या वाड्याच्या भिंतीला खाली सोने चांदीच्या मोहरांनी भरलेले हंडे आहेत याची त्याला माहितीच नव्हती. धन असून दारिद्र्य, गरिबी भोगत होता. तसेच आजकालच्या आपल्या मानव जीवनात झाले आहे असे अनुभवावरून वाटत आहे. सत्य, चित्त, आनंद हे आपल्यात असूनही आजकाल त्याची जाणीव नाही. तो आनंद, ते ज्ञान, ते अस्तित्व, ती शक्ती आपल्याकडे असून सुद्धा आपण आपल्या अज्ञानामुळे, विचारशक्ती कमी पडल्यामुळे पूर्णपणे दरिद्री, गरिबी विचाराने भोगत आहोत. ही बाब संतांनी पुन्हा पुन्हा समजावून सांगितली आहे. हा विषय नीट समजून घेतला तर आपल्या जीवनात परिवर्तन होईल हे निश्चित. आज परिस्थिती काय आहे? प्रत्येक माणूस पैशाच्या मागे धावत आहे. त्याला वाटते पैसा मिळाला म्हणजे सुख मिळेल. भरपूर पैसा असून सुद्धा लोक सुखी, आनंदी का नाहीत? या प्रश्नाचे उत्तर स्वतःच शोधावे. पैसा मिळवण्यासाठी प्रामाणिक कष्ट हवेत, मेहनत हवी. परंतु बरेच लोक गैरमार्गाने पैसा मिळवण्याचा खटाटोप करून पैसा भरपूर मिळूनही दुःखी, रोगी आहेत. यातूनच सर्व समस्या निर्माण होत आहे. आपल्याजवळ प्रामाणिकपणे कष्ट निर्माण झालेले धन कमी असते तरी ते भरपूर सुख, समाधान, आनंद देऊन जाते. करिता प्रथम बोध झाला पाहिजे आणि तो जेव्हा आपल्या हातात येतो तेव्हा करतळी आवळे तैसे हरी. अशा वेळेस आपल्या आनंदाला पारावार नसतो. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. हे कधी होईल? प्रथम सद्पद, मग चित्त व मग आनंद म्हणून आपण या बाबी आपल्या जीवनाशी किती निगडीत आहोत, संलग्न आहोत हे कळेल. आनंद वाटा व आनंद लुटा. आनंद लुटणार केव्हा? जेव्हा तो तुमच्याकडे आहे हे तुम्हाला कळेल तेव्हा. नाहीतर आपण म्हणतो आमचा आनंद आहे कुठे? आनंद, सुख आपल्या जवळच आहे, परंतु त्याची जाणीव, अनुभूती आपल्या अज्ञानामुळे होत नसल्यामुळे आपण स्वतः आनंदी, सुखी राहत नाही व दुसऱ्याला काही देऊच शकत नाही. याकरिता मनाची व्यापकता वाढवावी लागते. मन मोठे करून इतरांचे जीवन सुखी कसे होईल याचा ध्यास घेतला तर सर्वोच्च परमेश्वर आपले चांगले होण्यासाठी देखरेख करतोच. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.